नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आमचा विचार आहे बरेच दिवसांतर ब्लॉग काढला नाही। वातावरण थंड आहे आणि मस्त गार वारा सुद्धा सुटला आहे, म्हणून जाऊ कुठेतरी। आमची दोन माणसं तर पुढे गेली आहेत, आमचा पॅकी भाई आहे इथं। आज जाऊया पुढे। काला बंद पडली नवीन गाडी चालू कर, स्टँड काढ। जाता जाताच पन्नाची लागते काय तुम्हाला? सार्डेच्या धबधब्यावर चाललोय आता। पोचलो आम्ही। वातावरण तुम्ही बघा। आम्ही चाललोय तर सार्डेच्या धबधब्यावरती। आता तुम्ही बघू शकता की साई मंदिर आहे पाठीमागं, आणि साई मंदिरानंतर हा रस्ता जाते बघा। साई मंदिर आणि हा सरळ रस्ता, हा कोपरोलीवरनं येतो हा रस्ता, इथनं डायरेक्ट वरती। आलो इथपर्यंत, पण रस्ताच संपलाय। रस्ता परत विसरलो। परत बघा तुम्ही आमचा रस्ता, जाऊ बरोबर। आता पोचलेलो आहे आम्ही। चुप रहना भाई, बंद करना, तेरा बकवास बंद कर अभी। गाडी खाली लावली आहे आणि यो रस्ता इकडनं यायचा। थोडा वेळ चालत गेलं ना तुम्ही पोहोचून जाल। पूर्ण हिरवा गाव आहे, वातावरण छान। एल्विस भाई के सामने कोई बोल सकता है? अरे कहना क्या चाहते हो? चालीतली बरं, चालीतली मस्ती। आमचे तर दिवस गेलेत। कर्म करा आणि EMI भरा, त्यातच चाललेत दिवस। उरणमधून फक्त अर्धा तासावरती पोहोचलोय आम्ही। मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है। पूर्ण पूर्ण सगळीकडे हरियाली हरियाली हरियाली. माळ टाकल्यावर पण हरियाली आले.
पहिला गडी बार. आता फुल गर्दी वगैरे झाली आहे. पाऊस थांबला आहे ना म्हणून गर्दी होत आहे आणि आजूबाजूचेच लोक येत आहेत. आम्ही चाललोय घरी आणि नेक्स्ट टाइम जाऊ कुठल्या तरी नवीन ठिकाणी, नवीन जागा एक्सप्लोर करू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. पूर्ण पूर्ण सगळीकडे हरियाली हरियाली हरियाली. माळ टाकल्यावर पण हरियाली आलंय.